लोकसभेला राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल। आता नाव घेतले नाही, मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल, असा खणखणीत इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आता तब्येत बरी का काळजी करायची गरज नाही, माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांग। आणि आता 5व्या टप्प्यात सुद्धा निवडणूक, 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यात मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा पक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या, कुठले दुसरे असतील, सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही। समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावे, म्हणजे कोणालाच नाही। नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे गोष्ट फिरल्या की मी पाठिंबा दिला, मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाला पण, समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं। फक्त आपल्या समाजात कुठे हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं, आपण टिकून राहायचं। ही निवडणूक येत असती जात असते, कुठेही काही होऊ नये, नाराजा होऊ देऊ नका, ही माझी समाजाला विनंती आहे। कारण दुसरा निवडून येऊन जाईल, आपल्यात नाराजी नको। हे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही, सगळे बांधव आपले। त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे, कुठंच दिलेला नाही आहे, ती स्पष्टपणाने सांगतो। हे सगळ्यांना समजून घ्यावं। पण ही 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे, मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणे। मराठा समाजाला भावनिक होऊ नका। हे 4 दिवस येतील, चपला सगळ्यात पाय पडतील, पुन्हा विसरून जातील। त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूने राहा। आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतंय? सगळ्या स्वरांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करतोय, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मग मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापर्यंत, तिथपासून तर धुळेपर्यंत, नाशिकपर्यंत सगळ्या 5व्या टप्प्यातले असणाऱ्या मराठा समाजात सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा। आपल्या लेकराला शिक्षणात अडचण यायला लागली, नोकरीत अडचण यायला लागली, रोजगार मिळाला नाही, आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत। 4 दिवस भावनिक होऊन कोणाच्याही मागं पडू नका। आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा। शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणाने सांगतो, आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवली, तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे। आरक्षणाशिवाय पर्याय नाही। आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभ्या राहा। तुम्हाला ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण त्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका, आपल्याला झालेला त्रास विसरू नका। आणि ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा, पण इतकं ताकदीनं यावेळेस 5व्या टप्प्यातलेही सगळ्यांकडे बाकी लक्ष ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा, ही माझी विनंती आहे। कारण लेकरं उघडे पडू देऊ नका। ते 4 दिवस येतील, पाय पडतील, त्यांच्या निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील, आपल्याला कोणी विचारणार नाही। एकजूट दाखवा, मतात ताकद मराठ्यांनी दाखवा, ही सगळ्यांना माझी विनंती। नाही बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होणार। त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील, त्याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा। तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत व्हा। मी समाजाला सांगतो की काही शहाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली, त्यामुळे ते गुरगुर करणार आहे। मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय, कसा कसा करतोय, कशाच्या माध्यमातून करतोय, प्रत्यक्ष जाणून बुजून मराठ्यांना कळून घेतात का, मराठ्यांना छळ करतात का, मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का, हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो। महाराष्ट्रातलेही सांगतोय आणि बीडचा विषय काढला मग तिथलेही सांगतोय की काय काय होतंय, काय सोशल मीडियावरती होतं, बार काय ना लक्ष ठेवा। शहाण्या माणसांचं, काही तज्ज्ञांचं, काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी, कारण त्यांचं भागला, ते निवडून येतील किंवा पडतील तर त्यांचं भागलेलं आहे, त्यामुळे ते करतील। तर माझीच मराठा समाजाला विनंती, आजपासून 1 महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा, कोण काय करतंय, कोण काय। आपण मात्र आता शांत राहा। जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा।
कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शांतपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या. आपल्या पोरात प्रचंड खदखदे आणि रोष निर्माण झाला. त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली. यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील. मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या, कार्यकर्ता कोणचाही असू द्या, आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील. पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं. अगोदर म्हणले पाय पडले, पदर पसरते म्हणले, कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणले, एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणले. आता आम्हाला पश्चाताप असा व्हायला लागला की त्यांच्याच व्यासपीठावर चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं, कारण माझ्या पोटात नाही राहत काही, मी जे खरं ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागले. आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते. त्यामुळे सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात खूपच रोष, खूप खतखत आणि ते गुरगुर मुद्दाम करायले. पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे, तुमच्याची वेळ गेली, तुम्ही येता निवडून येता पडताल, काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी एक काहीतरी. मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती, हरकत नाही. परंतु पुढं आणखी निवडणुका आहेतच. किमान माझं एकट्याचं मत सांगतो, मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही. कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होती, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं. ते कधीच उपकार विसरत नाही, कधीच. आणि ते सातपंथी, ते जातीवाद बी करत नाहीत. आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता. तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत, त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे. परंतु हे 2-4 दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं आहेत. सगळ्यात पोस्टच काय टाकायला होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते. अरे जा, कसले स्वप्न बघता. पण जाऊ द्या, ठीक आहे. मराठा समाजाला माझा आव्हान मी बघतो, माझं मी बघतो, काय अडचण नाही. माझं संरक्षण करायला माझं 6 करोड मराठा खंडीर हे देईल. आम्ही काय भाजपच्या विरोधात नव्हतो, मोदी साहेबांच्या विरोधात नव्हतो. आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना. आणि त्यांना असं वाटायला लागले 5% निवडणूकच फक्त मराठीची एकीमुळे नसतात. 88 उमेदवार आहेत तिथं 1 टप्प्यात आणि आपली तर 5% आहेत. म्हणजे मोदी साहेबांना तिथं बसून ठेवायचे त्यांना. मग कशाला मराठीवर जातीवाद केला? काही गरज नव्हती ना. हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज होती, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात. याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर नाही आणखी. याला वाटतं पोट इतक्या बेकार आहे म्हणजे मी, की हे गोरगरिबाला पुढचे सत्तेत घाली, मुसलमानाला घाली, दलितांना घाली, मराठ्यांना घाली, धनगर बांधवांना घाली, 12 बलुतेदारांना येऊ सत्तेत घाली, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईल, आपलं टंबळ व्हायचे. याला ती एक लई मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणून तोंडानं, पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चाळणी झाली माझ्या. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये गिनी गायला लागली. लावताच येत नाही, पहिल्या लावलेल्या सलाईन इतके. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे. मरायला करायला मी देत. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी व्याला तरी मी उपोषण करणार. एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं, समाजानं माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावा. मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचं उपोषण होणार आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतात सुद्धा एकजूट दाखवा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा. आमरण उपोषण फायदा. टप्पे कसे करायचे आंदोलनाचे, काय करायचे हे पुढच्या याच्यात आम्ही करणार आहे. मात्र प्रोग्राम आणखी ठरलेला आहे. मोगाच्या याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती. कोण पडेल कोण निवडून याची आम्हाला देणं. मराठ्यांची भीती इतकी यांना महाराष्ट्रात राहावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला धुळी. पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदा त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो. कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाही. पत्रकार बांधवांना प्रश्न विचारला पाहिजे, युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून.
पहिल्यांदा ते खरं बोलले, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागतो. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात, त्यांनी खड्यासारखं बाजूला सारलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागते. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिले, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार. आणि मग ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर कोसळून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता सध्यावर गुरगुर सुरू केली, त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार, ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार. आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा द्या.